ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 17 जे सर्व प्रकारचे उदरपीडा म्हणजेच पोटाचे विकार नाश करणारी हे काव्य आहे। नास्तं कदाचिदुपयासि न राहुगम्य स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति नाम्भोधरोदरनिरुद्धमहाप्रभाव सूर्यातिशायि महिमासि मुनींद्रलोके। आपला कधीही अस्त होत नाही, तसेच आपणाला राहुग्रह ग्रासू शकत नाही अथवा ढगांच्या प्रभावानेही आपला प्रभाव झाकू शकत नाही। आपण एक समयावच्छेदे करून तिन्ही लोकाला प्रकटित करीत असता। याप्रमाणे हे मुनींद्रा, या लोकात आपण सूर्याच्या महिमेलाही उल्लंघन करणारे महिमावान आहात। सूर्याचा सायंकाळी अस्त होतो, परंतु आपण नेहमी प्रकाशमान असता। सूर्य एका जंबूद्वीपालाच प्रकाशित करतो, परंतु आपण त्रैलोक्यातील सर्व पदार्थांना प्रकाशित करता। सूर्याला राहूमुळे ग्रहण लागते, परंतु आपणाला कोणत्याही प्रकारची खराब गोष्ट घडत नाही। सूर्याच्या प्रकाशाला ढग झाकून टाकतात, परंतु आपली 5ही ज्ञाने ज्ञानावर्णीय कर्मांनीही झाकू शकत नाही। याप्रमाणे हे नाथ, आपण सूर्याहूनही मोठे महिमावान आहात। वृद्धी व मंत्रजाप। ओम ह्रीं अर्घं नमो अट्ठांग महानिमित्त कुशलानम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो नमी ऊन अट्ठे मट्ठे क्षुद्रविकट्टे क्षुद्रपीडां जठरपीडां भंजय भंजय सर्वरोगनिवारणं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो अजितशत्रु पराजयं कुरु कुरु स्वाहा। यंत्राची विधी शुद्धतापूर्वक पवित्र भावनेने 7 दिवसपर्यंत रोज 1000 वेळा आपण या रुद्धी मंत्र व काव्याची आराधना करावी। सफेद वस्त्र धारण करून दर्भासनावरती बसून पूर्व दिशाकडे आपले मुख असावे। सुखासनामध्ये बसावे। दीपक, धूप, सुगंधी वातावरण तयार करावे। त्यानंतर या काव्याच्या स्मरण ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्यास, तसेच ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून एक भुक्ती आहार करून या काव्याचे स्मरण केल्यास आपणाला सर्व रोग निरोधक सर्व प्रकारची पोटाची पीडा नाश होते। ओम ह्रीं पापांधकार विनाशनाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 17 ऐकलो। उद्या आपण या भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 18 जे शत्रू सैन्यस्तंभक काव्य आहे ते आपण ऐकूया। तोपर्यंत जय जिनेंद्र।